दशक 14वा, समास 4, कीर्तन लक्षण. श्रीराम. कलयुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे, एकीकडे श्रीराम. खटखट खुंटून टाकावी, खळखळ खळासी न करावी, खरे खोटे खवळो नेदावी, वृत्ती आपुली श्रीराम. गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळो नये, गौप्यगूज गरजो नये, गुण गावे श्रीराम. घष्टणी घिसणी घसमरपणे, घसर घसरू घसा खाणे, घुमघुमोची घुमणे, योग्य नवे श्रीराम. नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तींची, अद्भुत करावी श्रीराम. चकचक चकावेना, चाट चावट चळावेना, चरचर चुरचूर लागेना, ऐसे करावे श्रीराम. छळछळ छळणा करू नये, छळिता छळिता छळो नये, छळणे छळणा करू नये, कोणी एकांची श्रीराम. जी 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 म्हणावेना, जो जो जागे तो तो पावना, जप जपो जनी जनार्दना, संतुष्ट करावे श्रीराम. झिरपे झरे पाझरे जळ, झळके दुरुनी झळाळ, झडझडा झळकती सकळ, प्राणी तेथे श्रीराम. या 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 म्हणावे न लगे, या 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 उपाव न लगे, या 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 काहीच न लगे, सुबुद्धासी श्रीराम. टकटक टकटक करू नये, टाळा टाळी टिको नये, टमटम टमटम लावू नये, कंटाळवाणी श्रीराम. ठस ठोंबस ठाकावेना, ठक ठक करावेना, ठाके ठमके ठसावेना, मूर्ती ध्यान श्रीराम. डळमळ डळमळ डको नये, डगमग डगमग कामा नये, दंडळ दंडळ चुको नये, हेकाडपणे श्रीराम. ढिसाळ ढाला ढळती कुंचे, ढोबळा ढसकण डुले नाचे, ढळे चीना ढीग ढिगांचे, कंटाळवाणे श्रीराम. नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर, नेमस्त गाणे श्रीराम. ताळ तंबुरे तानमाने, ताळबद्ध तंत गाणे, तूर्त तार्किक तने मने, तल्लीन होती श्रीराम. थरथरा थरकती रोमांच, थै 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 स्वरे उंच, थिरथिर थिरावे नाच, प्रेमळ भक्तांचा श्रीराम. दक्ष दाक्षण्य दाटले, बंदे प्रबंदे कोंदाटले, दमदम दुमदुमो लागले, जगदांतर श्रीराम. धूर्त तूर्त धावोन आला, धिंग बुद्धीने धिंग झाला, धाके धाके धोकला, रंग अवघा श्रीराम. नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक अनेके, विद्यापात्रे श्रीराम. पाप पळोन गेले दुरी, पुण्य पुष्कळ प्रगटे वरी, परतरतो परे अंतरी, चटक लागे श्रीराम. फुकट फाकट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिके फसकट फोल नाही, भका द्या निंदा श्रीराम. बरे 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 म्हणती, बाबा बाबा उदंड करीती, बळे बळेची बळाविती, कथे लागी श्रीराम. भला 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 लोकी, भक्तिभावे भव्य अनेकी, भूषण भाविक लोकी, परोपकारे श्रीराम. मानेल तरी मानावे मने, मत्त न व्हावे ममतेने, मी 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 बहुत जने, म्हणिजेत आहे श्रीराम. येके टोकत एकापासी, येऊ येऊ येती झडेसी, या 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 असे तयासी, म्हणावे न लगे श्रीराम. राग रंग रसाळ सुरंगे, अंतर संगीत रागे, रत्न परीक्षा रत्नामागे, धावती लोक श्रीराम. लवलवा लवती लोचन, लकलका लकले मन, लपलपो लपती जन, आवडीने श्रीराम. वचने वावगी वदेना, वावरे विवरे वसेना, वक्तृत्वे निववी जना, विनीत होऊनी श्रीराम. सारासार समस्ताला, सिको सिको जनाला, साहित संगीत सज्जनाला, बरे वाटे श्रीराम. खरे खोटे खरे वाटले, खरखर खुरखुर खुंटले, खोटे खोटेपणे गेले, खोटे म्हणून या श्रीराम. शहाणे शोधिता शोधेना, शास्त्रार्थ श्रुती बोधेना, शुक शारिका शमेना, शब्द तयाचा श्रीराम. हरुषे हरुषे हासिला, हा हा हो हो ने भुलला, हित होईना तयाला, परत्रीचे श्रीराम. लक्षावे लक्षिता अलक्षी, लक्षिले लोचना ते लक्षी, लागले लये ते अलक्षी, विहिंगम मार्गे श्रीराम. क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो, क्षमेने क्षमून क्षमवितो, क्षमणे शोभने क्षेत्रज्ञतो, सर्वाठाई श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन लक्षणनाम समास 4 समाप्त. दशक 14वा, समास 4, कीर्तन लक्षण. श्रीराम.
या समासात श्री समर्थांनी न्य सोडून बाकीच्या 35 व्यंजनांची आद्याक्षरे क्रमाने योजून ओव्या केल्या आहेत. श्री समर्थ म्हणतात की कलियुगात कीर्तन जरूर करावे, पण केवळ कोमल आणि कुशलतेने गावे. कठोर, कर्कश आणि किरट्या आवाजात गाऊ नये. भांडण तंटा सोडून द्यावा. दुष्टाशी खळखळ म्हणजे विरोध करू नये. खऱ्या खोट्याने वृत्ती खवळू देऊ नये. अभिमानाने गाऊ नये. गाता गाता थकून गाणे अर्धवट सोडू नये. दुसऱ्याचे गुप्त रहस्य 4 चौघामध्ये मोठमोठ्याने गरजून सांगू नये. दुसऱ्याचे गुणच वर्णावेत. घासाघासी, घिसघिस, घसघस, घसा खाकरणे, ओरडणे या गोष्टी कीर्तनात करू नयेत. तसेच अंगात आल्याप्रमाणे उगीच घुमू नये. भगवंतांची नाना नामे, सगुणाच्या नाना रूपांची ध्यानयोग्य वर्णने, भगवंतांची कीर्ती यांचे अद्भुत असे वर्णन कीर्तनामध्ये करावे. कीर्तनात चुका करू नयेत. लबाड आणि चावट लोकांना चेकाळू देऊ नये. कुणाचे अंतःकरण दुखावेल असे चरचरीत किंवा चुरचुरीत कीर्तनामध्ये बोलू नये. कोणासही फसवू नये. उगीच कुणाचा छळ करू नये. आपल्याला कोणी छळले तरी आपण कुणाला छळू नये. कुणाची हाजी हाजी करू नये. जो जो जागृत होतो तो तो पावन होतो म्हणून निरंतर जप करून जनता जनार्दनाला संतुष्ट करावे. झिरपे आणि झरे यातून पाणी पाझरत असते. झऱ्यातून झुळझुळ पाणी वाहताना ते दुरून चकाकताना दिसते. ते पाहून ते पाणी पिण्यासाठी सर्व प्राणी झडझडून तेथे येतात. त्या प्राण्यांना या या असे बोलवावे लागत नाही किंवा ते यावेत म्हणून काही उपायही करावा लागत नाही. त्यांना तहान लागली की ते स्वतःच येतात. त्याप्रमाणे जो शहाणा माणूस असेल त्याला कीर्तन ऐकण्यासाठी आमंत्रण करावे लागत नाही. भक्तिज्ञानाच्या ओढीने तो स्वतःहून तेथे येतो. सारखी कटकट करू नये. कीर्तन करण्याची टाळाटाळ करू नये, पण कंटाळवाणी बडबडही करू नये. अडाणी आणि मंदमती माणसाची संगत करू नये. उगीच अर्थहीन कटकट करू नये. बाहेरून ठमठमाट दाखविल्याने अंतरंगात मूर्तीचे ध्यान ठसणार नाही. मनात अनिश्चितता, अस्वस्थता नसावी. कुठल्याही परिस्थितीत मनोधैर्य ढळता कामा नये. धांदरटपणाने वेड्यासारखे वागून चुका करू नयेत. काही माणसे ढिसाळपणाने चवऱ्या आणि पंखे ढाळतात. काही गलेलठ्ठ माणसे भाताच्या गोळ्यासारखी जागच्या जागी हलतात, डुलतात, तर काही कंटाळवाणेपणाने ढिगासारखी बसकण घालून जराही न हलता बसून राहतात. कीर्तनकार नीटनेटका, सुसंस्कृत, चतुर असावा. तो नम्र आणि सद्गुण संपन्न असावा. त्याचे वागणे नेमस्त असावे आणि गाणे मधुर, सुरेल, लयबद्ध असावे. गाण्याच्या जोडीला टाळ, तंबोरे, तानमान आणि तंतुवाद्ये साथीला असावीत. जे जाणकार, तर्कनिष्ठ लोक असतात ते यामुळे शरीराने आणि मनाने तत्काळ तल्लीन होतात. प्रेमळ भक्तांनी ते ऐकले की त्यांच्या शरीरावर थरथरून रोमांच उभे राहतात. ते उच्च स्वराने नामसंकीर्तन करीत धुंद होऊन थैथै थैथै नाचू लागतात. ते त्यात इतके रंगतात की त्यांचा नाच लवकर थांबूच शकत नाही. कीर्तन कौशल्याला भरती येते. त्यातील छंद, प्रबंध इत्यादी साहित्याने श्रोते भारावून जातात आणि कीर्तनाच्या घोषाने सर्व जग आणि लोकांचे अंतरंग दुमदुमून जाते. कीर्तन असे रंगात आले असता एखादा दांडगट माणूस मध्येच येऊन कीर्तनात शिरून दांडगाई करू लागतो. त्यामुळे कीर्तनाच्या जमलेल्या रंगाचा बेरंग होऊन तिथे भंग पावेल की काय असा धाक लोकांना वाटू लागतो. पण कीर्तनातील आख्यानाचाच तो भाग होता. ते एक नाटक होते हे कळल्यावर लोक नटाचे कौशल्य वाखाणू लागतात. असे भावपूर्ण रसाळ कीर्तन असेल तेथून पाप दूर पळून जाते. पुष्कळ पुण्य प्रगट होते. लोकांना कीर्तन अत्यंत आवडल्याने त्यांना कीर्तनाची चटक लागते आणि ते परत परत ऐकावे असे वाटून ते परत कीर्तनास येऊ लागतात. अशा कीर्तनात उगीच फुकट फाकट कुणाला फसविणे नसते. फुटकळ, फुगडी, पिंगा इत्यादी धांगडधिंगा नाही किंवा उगीच कुणाची फुसकी, व्यर्थ, फिकी कुटाळकी अथवा निंदाही नसते. अशा कीर्तनाला लोक बरे म्हणून वाखाणतात. कीर्तनकाराला बाबा बाबा म्हणून त्याचा मानसन्मान करतात आणि कथा करण्यासाठी अत्यंत आग्रहाने त्याला बोलवतात. लोकात त्याचा भला भला म्हणून नावलौकिक होतो. भक्तिभावामुळे अनेक लोकात तो भव्य म्हणून उठून दिसतो. त्याच्या परोपकारी वृत्तीमुळे भाविक लोकांना तो भूषणास्पद वाटतो. हे मी जे म्हणतो ते तुमच्या मनाला पटले तर तुम्ही मानावे. आसक्तीने उन्मत्त होऊ नये. अनेक लोक मी असा मीपणाचा अहंकार धरतात. काही कीर्तनकार लोकांना मी तुमच्याकडे कीर्तनास येतो असे म्हणून बळजबरीने मागे लागतात. आमच्याकडे या असे त्यांना म्हणावेच लागत नाही.
रत्नाची पारख करणारे लोक ज्याप्रमाणे रत्नाचा सुगावा लागला की त्यामागे धावतात, त्याप्रमाणे रागदारीसह होणारे रसाळ, भक्तिरसात रंगलेले असे सुश्राव्य कीर्तन जेथे होते तेथे जाणकार लोक आपणहून धावत येतात. असे कीर्तन ऐकताना लोकांचे डोळे अश्रूंनी भरून येतात. त्यांचे मन चकित होते आणि अत्यंत आवडीने आणि घाई गर्दीने ते कीर्तन ऐकण्यास येतात. उत्तम कीर्तनकार कीर्तनात वावगा शब्द बोलत नाही. त्याच्या अंतःकरणात वाकडे तिकडे काहीही नसते. अत्यंत नम्र होऊन तो आपल्या वक्तृत्वाने लोकांचे अंतःकरण निववितो. जगातील सर्व लोकांना सारासार विवेक करायला शिकवावे अशी त्याची इच्छा असते. सज्जन माणसाला साहित्य आणि संगीत चांगले वाटते. जगामध्ये खरे खोटे एकमेकात मिसळलेले असते. त्यातील खरे कळले म्हणजे सर्व खरखर संघर्ष नष्ट होतो. खोटे हे खोटेच असते म्हणून खोटेपणाने ते नाहीसे होते. खरे काय ह्याचा शोध घेऊ लागले तर शहाण्यांनाही ते उमगत नाही. श्रुती आणि शास्त्रेही त्याचा बोध करून देऊ शकत नाहीत, पण पोपट आणि साळुंकी यांच्याप्रमाणे ते आपले शब्दज्ञान मिरवतच राहतात. अति हर्ष झाल्याने जो कीर्तनात हसतो, श्रोत्यांनी हो 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 केल्याने जो भुलतो, त्याचे व श्रोत्यांचे परलोकात कल्याण होत नाही. अलक्ष असे जे परमात्म स्वरूप त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांचा डोळा व्हावे. विहंगम मार्गाने म्हणजे पक्षाप्रमाणे त्वरेने अलक्षी लय लावावा. शरीरात जो अंतरात्मा असतो तो एखादे वेळी क्षोभतो तर एखादे वेळी क्षमाशील होऊन सर्वांना शांतवतो. याप्रमाणे कधी क्षोभणारा कधी क्षमा करणारा असा अंतरात्मा सर्वांच्या हृदयात राहत असतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन लक्षण नाम समास चौथा समाप्त.